दत्त जयंतीनिमित्त शहरातील एपीआय कॉर्नर दत्त मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। आज भक्तांमध्ये खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काय सांगाल बाबा, आजचं काय महत्त्व आहे? आजचं महत्त्व म्हणजे दत्त जयंतीचं महत्त्व सगळ्यात देवाधिकामध्ये जास्त आहे आणि सगळ्या याच्यात लहान थोर लेडीज सगळे सकाळपासून दर्शनाची रीग लागलेली आहे आणि अक्कलकोटच्या आधारे इथं पण मोठा उत्सव साजरा होतो APIला। आज काय काय दत्त जयंतीचं काय काय कार्यक्रम घेण्यात आले? दत्त जयंतीचा दुपारी होम झाला, होम हवन, पूजा अर्चा चालू आहे। संध्याकाळी दत्त जन्माचा कार्यक्रम होईल 7 वाजता, तरी सगळ्यांनी यावं। या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार? भक्तांना आव्हान की बाई उद्या म्हणणार आहे, उद्या थोडं अल्पहार आहे, या बाबा अल्पहार म्हणजे हे करून टाका आणि तुम्ही आले म्हणजे आम्हाला समाधान मिळतं आहे की जास्तीत जास्त भक्त लोक येतात। खूप सकाळपासून खूप चालू आहे। अरे यांना बोलायला लावलं ही साहेब, आज हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजे दत्त जयंती। आज दत्त जयंती दिनानिमित्त काय काय कार्यक्रम घेण्यात आले आणि आपण कोणत्या मंदिरात आहे? आपले हे दत्त मंदिर जे आहे हे मागच्या 10 वर्षापासून इथे आपण स्थापन केलेलं आहे आणि मागच्या 10 वर्षामध्ये आपण प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती ही मोठ्या उत्साहानं आपण सगळेजण मिळून आणि सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही करत असतो। यावर्षी आम्ही दत्त जयंतीला सकाळी 8-8:30 वाजता आम्ही महाअभिषेक सुरू केला। महाअभिषेकनंतर महापूजा केली, महापूजा केल्यानंतर महाआरती झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूजा केली। 5 चौरंग ठेवून त्याच्यावर मोठी सगळ्या ह्यांची पूजा करून दुपारी 12:30-1 वाजता आम्ही होम हवन चालू केलं आणि जवळजवळ 1-1.5 तास ते होम हवन चाललं आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी 6-6:30 वाजता दत्तांचा जन्म आम्ही जन्मोत्सव करणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही एक गुरुचरित्रामधला 4था अध्याय आहे ज्याच्यामध्ये दत्त जन्मांचं सांगितलेलं आहे, तर तो अध्याय आम्ही वाचन करून मग आम्ही 6-6:30 वाजता दत्तांचा जन्म हे करणार आहे। त्याच्यानंतर दिवसभर आज सकाळपासून जवळजवळ एक 25 कॅरेट केळीचं प्रसाद म्हणून वाटप चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू वाटप चालू आहेत। एवढे भक्त आणून देत आहेत की आणि त्याचं कंटिन्यू वाटप चालू आहे आणि संध्याकाळी दत्तजन्म झाल्यानंतर 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर तो भजनाचा कार्यक्रम पण 2-3 पार्ट्या आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि आज हे सगळं झाल्यानंतर उद्या आम्ही भंडारा ठेवलेला आहे। तर भंडाऱ्यामध्ये पण जवळजवळ एक 200-300 लोकांचं असं हे होईल अशा प्रकारे आम्ही भंडारा ठेवलेला आहे। अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या मदतीनं एवढा छान आणि सुंदर कार्यक्रम होतो, त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केलं आहे समोर येऊन आणि किंवा पाठीमागून, त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो। सगळ्यांचं असंच प्रेम राहावं हीच गुरुदेव दत्तांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की आम्हाला ही सेवा अखंड करता यावी, जोपर्यंत आम्ही जिवंत तोपर्यंत सेवा करता यावी, हेच आमची गुरुचरणांना प्रार्थना आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या आम्ही देवाला प्रार्थना हे पण केलेली आहे की बाबा सगळ्या समाजामध्ये सुख शांती आणि समाधान लाभू दे, सगळे एकोप्याने प्रेमानं राहू दे, हे आम्ही दत्तांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की सगळ्यांना धन लाभू दे, हेल्थ लाभू दे, हे आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। धन्यवाद। आपलं नाव काय सर? माझं श्रीकांत झोरी।